लाल कक्षमध्ये आहे अपेक्षा पाटील सांगली, तर निळ्या कक्षमध्ये आहे अनेक मैदान. नमस्कार, मी निजरा केअर फाउंडेशनमध्ये अध्यक्षा म्हणून कार्यरत आहे. आमच्या फाउंडेशनने यावर्षी महाराष्ट्र महिला केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे. या स्पर्धेसाठी जवळजवळ 350 महिला मल्लांनी सहभाग घेतलेला आहे आणि ही स्पर्धा सकाळी 9 वाजल्यापासून या स्पर्धेचं काम चालू झालेलं आहे. सकाळी 9 वाजता मुलींचे वजन गट असेल, मेडिकल रिपोर्टिंग असेल किंवा बाकीची सगळी प्रोसिजर ही सकाळच्या वेळेत झालेली आहे आणि कुस्ती स्पर्धा ही संध्याकाळी 5 वाजता सुरू झालेली आहे. मॅडम उद्या काय होणार आहे? उद्या दिवसभर उद्या अंतिम सामने होतील आणि अंतिम सामन्यामध्ये आपल्या महाराष्ट्राची कोण महिला महाराष्ट्र केसरी, 4थी महिला महाराष्ट्र केसरी होणार आहे ते अनाऊन्स. काय आव्हान करायचं लोकांना? मी लोकांना हेच आवाहन करेन की महाराष्ट्र केसरी, पुरुष महाराष्ट्र केसरीला जो मान मिळतो तो महिला महाराष्ट्र केसरीला देखील मिळाला पाहिजे आणि त्याच विचारातून आम्ही यावर्षी या स्पर्धेचं त्याचं स्तर उंचवण्याचा प्रयत्न केलेला. त्यासाठी वर्षभर केलेल्या तपश्चर्येचं या ठिकाणी फळ आजमावलं जात आहे. वारंवार इशारा दिला जातोय आणि पहिल्या फेरीमध्ये 2 गुणांचे आघाडीचे सोनाली पंडित 0-2 गुणाने आघाडीवर. पुन्हा एकदा अपेक्षा पाटीलचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न, परंतु अयशस्वी. 0-2 आंतरराष्ट्रीय सरावाचा आपला सर्व अनुभव पणाला लावत अपेक्षा दूर मिळवण्याचा प्रयत्न करते, परंतु आपल्या भरभक्कम ताकदीनं सोनाली पंडित प्रत्येक वेळेला तिचा प्रयत्न. दोनही स्पर्धा खूप अटीतटीच्या चाललेल्या आहेत. प्रेक्षकही खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आम्ही सर्वजण अध्यक्ष, आमचं पूर्ण निर्धारा केअर फाउंडेशन परिवार खूप आनंदी आहोत. आम्हाला खूप छान वाटलं. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पंच निलेश गुंड सर उपस्थित आहेत. त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या ठिकाणी स्पर्धा पार पडत आहेत. त्यांनीही सांगितले की मागच्या 25 वर्षात अशा पद्धतीचं जर्मन हँगरचं सोय करून महिला मल्लांना उन्हाची काहीही अडचण न होता कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून हे सगळं आपण केलेलं आहे. त्यांनीही समाधान व्यक्त केलेलं आहे. उद्या 4थी महाराष्ट्र आज या ठिकाणी तुम्ही बघताय आवाज खूप यायला लागलाय आणि अटीतटीची स्पर्धा चालू आहे. कोणीही या स्पर्धेच्या फायनल फेरीमध्ये धडक मारू शकतं आणि फाउंडेशननी या सोनेट कार पहिल्या बक्षीस म्हणून या ठिकाणी या इतिहासामध्ये महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदा सोनेट कार आपण ठेवलेलं आहे. ते कोणीही घेऊ शकतं. खूप अटीतटीच्या मॅचेस चाललेल्या आहेत आणि 2 नंबरचं बक्षीस म्हणून आपण बुलेट हंटर 350 cc ची गाडी आपण ठेवलेली आहे. तेही कोणाच्या नशिबात आहे आपण पाहतो. सोडून 10 वजनी गट आहे. तर 10 वजनी गटाच्या पहिल्या बक्षीस म्हणून 51,000 रुपये आपण फाउंडेशनतर्फे आयोजित ठेवलेलं आहे. परंतु अतिशय तत्सम लढा. मी सुरुवातीला नमूद केला होता. वर्षभर केलेल्या तपश्चर्येचा 6 मिनिटामध्ये निर्णय या ठिकाणी विजय घेऊन आणायचे. त्यासाठी दरम्यान 4 गुणांची भक्कम आघाडी अपेक्षा पाटील आहे. आक्रमण प्रतिआक्रमणानं दोघेही डोळ्यात ठरलेले आहेत, परंतु वेळ कोणासाठी थांबत नाही. एकीला पिछाडी भरून काढायचे तर दुसऱ्याला अजून आघाडी मिळवायची. लक्ष आहे 2026 महिला महाराष्ट्र केसरीची मानाची गदा.
सोबत स्वातीताईंकडनं देण्यात येणारी सोनेटका अतिशय चुरशीची लास्ट आहे फायनल आहे फायनल